चौकटी बाहेरचे पाऊल. लेखक राहुल सुर्वे. लहानपणापासूनच रोहनच्या कानावर एकच वाक्य पडत होतं, नोकरी कर, बिझनेस नको. तो धोक्याचा असतो. शाळेत शिक्षक असोत किंवा घरी नातेवाईक सगळे त्याला सुरक्षिततेचा मंत्र शिकवत होते. त्यांच्या मते पगार म्हणजे आयुष्य आणि स्वतःचा व्यवसाय म्हणजे संकट. रोहन शांतपणे सगळं ऐकायचा, पण त्यांच्या मनात शंकांचे काहूर मानलेले असायचे. रोहनच्या गणिताच्या वहीच्या शेवटच्या पानावर मात्र काहीतरी वेगळंच घडत होतं. तिथे तो नवनवीन दुकानांचे नक्षे काढायचा, लोगो डिझाईन करायचा आणि नवनवीन कल्पनांची नोंद करून ठेवायचा. त्याला स्वतःचं काहीतरी निर्माण करायची ओढ होती, पण घराबाहेर पडताच समाजाची भीती आणि त्याला पुन्हा सुरक्षित चौकटीत ढकलायची. शिक्षण संपलं आणि रोहन एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. दर महिन्याला खात्यात पगार जमा व्हायचा, पण रोहन मन मात्र तिथे रमत नव्हतं. संगणकाच्या स्क्रीनकडे पाहताना त्याला नेहमी आपली ती जुनी वही आठवायची. त्याला सतत वाटायचं की तो काहीतरी चुकीचं करतोय, जणू तो स्वतःची स्वप्ने रोज थोडी थोडी मारतोय. एके दिवशी रोहन त्याचा जुना मित्र मल्हार याला भेटला. मल्हारने रोहनचा निस्तेज झालेला चेहरा पाहिला आणि विचारलं, कुठे आहे तो उत्साही रोहन, जो जगाला आपल्या कल्पनांना जिंकण्याची स्वप्न पाहायचा? रोहनने आपली द्विधा मनस्थिती बोलून दाखवली. मल्हारने त्याला धीर दिला आणि विचारलं, तुला खरंच हेच आयुष्य जगायचं आहे का? त्या रात्री रोहनला झोप लागली नाही. त्याने आरशात स्वतःला पाहिलं आणि स्वतःलाच प्रश्न विचारला, मी खरंच हेच करायला जन्माला आलो आहे का? त्याला जाणीव झाली की ज्या भीतीबद्दल लोक बोलत होते ती भीती त्याच्या आत नसून त्याच्यावर बाहेरून लादलेली होती. तो स्वतःच्याच विचारांच्या पिंजऱ्यात अडकला होता. दुसऱ्या दिवशी रोहनने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. जेव्हा त्याने राजीनामा पत्र हाताने लिहिले तेव्हा त्याचा हात थरथरत होते, पण मनात एक वेगळं समाधान होतं. ही एक नवी सुरुवात होती. लोकांनी त्याला वेड्यात काढलं, पण रोहनला आता कोणाचीच पर्वा नव्हती. रोहनने एका लहानशा जागेत आपला स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचं ठरवलं. मल्हार त्याला मदत करायला पुढे आला. दोघांनी मिळून ती जागा स्वच्छ केली, रंग लावला आणि रोहनच्या मनातल्या कल्पनांना वास्तवात उतरवायला सुरुवात केली. ते काम कठीण होतं, थकवणारं होतं, पण रोहनला त्यात जे समाधान मिळत होतं ते पगाराच्या पैशात कधीच नव्हतं. सुरुवातीचे काही महिने संघर्षाचे होते. गिराईकं कमी होती, पैसे कमी होते. कधी कधी त्याला वाटायचं की लोकांचं म्हणणं खरं तर नव्हतं ना. पण अशा वेळी तो आपली ती जुनी वही पाहायचा आणि पुन्हा जोमाने कामाला लागायचा. तो रात्री उशिरापर्यंत जागून नवनवीन प्रयोग करायचा. हळूहळू लोकांपर्यंत रोहनचं काम पोहोचू लागलं. एके दिवशी ओजस नावाचा एक तरुण त्या दुकानात आला. ओजसला रोहनच्या हाताची कला खूप आवडली. असं काहीतरी मी वेगळं पहिल्यांदाच बघतो, असं ओजस म्हणाला. रोहनने पहिली वस्तू विकली तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तो केवळ एक व्यवहार नव्हता, तर त्याच्या जिद्दीचा विजय होता. आज रोहनचा बिझनेस मोठा झाला आहे, पण त्याच्यासाठी यशाची व्याख्या केवळ पैसा नाही, तर ते स्वातंत्र्य आहे, जे त्याला चौकटी बाहेर पडल्यामुळेच मिळालं. त्याला उमजलं की भीती एक रेग असते, जी आपण स्वतःभोवती ओढून घेतो. ज्या क्षणी आपण ती रेग ओलांडतो त्या क्षणी खऱ्या अर्थाने आयुष्य सुरू होतं.